विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. वेगवेगळ्या महानगरपालिकांची भरती प्रक्रियेला आता वेग आलाय. त्यातच नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 620 जागांसाठी ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमधलं एक अत्यंत महत्त्वाचं इयत्ता 12वीच्या बेसवरती असलेलं पद म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. या पदाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर या महानगरपालिका भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या बॅच मध्ये सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. ही आहे नवी मुंबई महानगरपालिकेची भरती. 27 तारखेला याची जाहिरात आलेली आहे. एकूण पद आहेत 620. आता या 620 पदं जी आहेत ती वेगवेगळ्या 30 संवर्गाची ही पदं आहेत. यामध्ये आपल्या दृष्टीने जे सगळ्यात महत्त्वाचं ज्याची माहिती आपल्याला आज घ्यायची आहे ते पद म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप या पदाबद्दल. आता इयस 8 मध्ये या पदाचं वेतन जे आहे ते 25,500 ते 81,100 आहे आणि एकूण पद जी आहेत ती 51 आहे. म्हणजेच पगाराबद्दल जर बोलायचं झालं तर सुरुवातीलाच या पदाला तुम्हाला साधारणतः 35 ते 40,000 रुपये जो पगार आहे हा सुरुवातीलाच तुम्हाला चालू होतो. या ठिकाणी हे लक्षात घ्या. यानंतर पुढे आता कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत हेही आपण समजून घेऊया. आता यामध्ये बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप गट क मधलं हे पद आहे. आता याच्यामध्ये अनुसूचित जातीला 7 पदं आहेत, अर्थात ज्याला आपण एससी म्हणतो. एसटी ला 3 पदं आहेत अनुसूचित जमाती. एनटी ला 1 पद आहे, एनटी ब ला 1 पद आहे, एनटी सी ला 2 पदं आहेत, एनटी डी ला 1 पद आहे. विशिष्ट मागास प्रवर्ग याला 1 पद आहेत. ओबीसी ला 10 पदं आहेत, एसीबीसी ला 5 पदं आहेत, ईडब्ल्यूएस ला 5 पदं आहेत आणि ओपनला 15 आणि टोटल पदांचा विचार केला तर 51 पदं ही बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाची आहेत. आता या पदासाठी फॉर्म भरायला नेमकं एज्युकेशन किती लागतं तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच इयत्ता 12वी सायन्स साइड घेऊन तुम्ही जर कंप्लीट केलेली असेल तर तुम्हाला या परीक्षेचा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान. आता मराठी भाषेचं ज्ञान आपल्याला तर असतंच, शाळेमध्ये आपल्याला मराठी हा विषय असतोच. वयाची मर्यादा काय आहे? ओपन कॅटेगरीला 38 वर्ष, ओपन सोडून बाकी सर्वांना 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. माजी सैनिकांना सशस्त्र दलात दिलेला सेवा कालावधी अधिकचे 3 वर्ष इतकी सूट आहे. दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत, पदवीधर अंशकालीन 55 आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे तो 11/5/2025 हा आहे. पुढे बघूया मग आपण या पदाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय आहेत, काय काम करायचंय आपलं जर आपलं सिलेक्शन झालं तर यामध्ये बघा महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेशी सहाय्यकारी व इतर संबंधित कामे करणे. म्हणजेच महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला सेवा द्यायची आहे. महापालिका क्षेत्रातील साथीच्या रोग निवारणाबाबतच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे. म्हणजे साथीचे रोग जास्तीत जास्त पसरू नये यासाठी जे काही प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतात त्या संदर्भातले काम आपल्याला करायचे आहेत. साथरोग व इतर तत्सम रोगांच्या निवारण करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे. महापालिका क्षेत्राच्या स्वच्छतेची तपासणी करणे. म्हणजेच रोगांचा प्रसार होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करायची आहे. त्याच पद्धतीनं महापालिका क्षेत्र स्वच्छ राहिलं पाहिजे याची आपण तपासणी करायची आहे. वरिष्ठांना आपल्या कामकाजाचा मासिक सविस्तर अहवाल सादर करायचा आहे आणि वरिष्ठांनी सोपवलेली सर्व कामे आपल्याला करायची आहेत. अशा पद्धतीने आपल्या कामाचं स्वरूप हे या पदासाठी असणार आहे. आता परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम नेमका काय आहे तर या परीक्षेसाठी तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला या ठिकाणी 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्कांसाठी आणि 2 तासामध्ये पेपर सोडवायचा आहे. पेपरचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचं असणार आहे. म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. एक प्रश्न असेल त्याचे 4 पर्याय असतील. आपल्याला योग्य पर्याय फक्त टिक करायचा आहे. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी 2 तासामध्ये पेपर सोडवायचा आहे. मग आता हे 100 प्रश्नांमध्ये नेमकं काय काय विचारलं जाईल तर मराठी व्याकरण 10 प्रश्न आहेत, इंग्रजी व्याकरण 10 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञान ज्याला आपण GK/GS म्हणतो त्याचे 10 प्रश्न आहेत, बौद्धिक चाचणीचे 10 प्रश्न आहेत म्हणजेच रिझनिंग आपण ज्याला म्हणतो आणि संबंधित विषयाचे 60 प्रश्न आहेत. म्हणजे आता हे जे काही बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी तुम्हाला जे काही 12वी पर्यंत जो सिलेबस आहे सायन्स साइडने तुम्ही शिकलाय त्यातले प्रश्न असतील आणि काही प्रश्न हे तुम्हाला या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याची जी कामं सांगितलेली आहेत त्या कामांच्या निगडीत काही प्रश्न असतील.
आता ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये डिटेल सिलेबस दिलेला नाही, त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय संबंधित विषय. तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये या संबंधित विषयात आपण नेमका काय अभ्यास केला पाहिजे असा जर प्रश्न असेल तर तुम्ही ह्या NMMC अर्थात नवी मुंबई महापालिकेचा हा हेल्पलाईन नंबर आहे, या नंबरला एकदा कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी तुम्ही सविस्तर बोला की आम्ही त्याच्यामध्ये नेमकं काय अभ्यास करणं अपेक्षित आहे, तर तेही तुम्हाला गायडन्स करतील. हा TCS चा नंबर आहे, याही नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात. चला पुढे, परीक्षा शुल्क. आता या परीक्षा शुल्कामध्ये आपल्याला किती पैसे भरायचे आहेत, तर ओपन कॅटेगरीला 1000 आहे, ओपन सोडून बाकी सगळ्यांना 900 रुपये आपल्याला भरायचे आहेत. अर्थात परीक्षा शुल्कावरून आपल्या लक्षात आलं की परीक्षा TCS घेणार आहे. आता आपल्याला फॉर्म कुठे भरायचा आहे, तर www.nmmc.gov.in या वेबसाईटला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरावा याच्यावरती मी स्वतः आपल्या याच इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ घेतलेला आहे, तो व्हिडिओ आधी बघा आणि मग फॉर्म भरा, जेणेकरून फॉर्म भरताना कुठलीही चूक होणार नाही. फॉर्म भरण्याचा कालावधी किती आहे, तर फॉर्म सुरू झालेले आहेत 28 मार्च पासून आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती 11/5 म्हणजे 11 मे पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. 11/5/2025. फॉर्म भरायला खूप सारा कालावधी आपल्याला दिलेला आहे. आता डॉक्युमेंट बाबतचा व्हिडिओ सुद्धा बापू सरांनी घेतलेला आहे, तोही एकदा बघा कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना. आता आपल्याला हॉल तिकीट कधी उपलब्ध होईल, तर परीक्षेच्या अगोदर 7 दिवस आधी. आणि परीक्षा नेमकी कधी होईल, तर परीक्षा कधी होईल हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटला तुम्हाला कळवण्यात येईल. तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरून झाल्यानंतर म्हणजेच 11 मेच्या नंतर साधारणतः 2 महिन्यांनी परीक्षा होईल अशी एक शक्यता आहे. तेव्हा पुष्कळचा वेळ आपल्या हातामध्ये आहे अभ्यासाला. तुमचं जर सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याचं स्वप्न असेल तर नक्की फॉर्म भरा आणि तयारी करा. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला खूप चांगली मदत व्हावी. तुम्हाला दिलेला जो सिलेबस आहे त्या सिलेबस मधला जो नॉन टेक्निकलचा भाग आहे, अर्थात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमापन चाचणी, GK GS हा जो काही सिलेबस आहे हा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे. या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. सर्व महानगरपालिकांसाठी ही बॅच उपयुक्त आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88 25 61 17 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका किंवा सर्वच महानगरपालिका किंवा त्यासोबत इतर सर्व स्पर्धा परीक्षांची नवीन माहिती अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.